हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. भावा बहिणींना झाला चहा पाणी, माझा झाला. या आपल्याला साडी राधाताईने दिलेल्या साड्या नवीनच आहेत त्या. कशी वाटते साडी सांगा कमेंटमध्ये. तर आता मला वाटतंय बरं, पण आवाजच निघाना. तर आपली बानू आजारी पडली, उन्हाला टाकली मी तिला. थांबा मी दाखवते. हो का, आता कोपऱ्यात बसलं की दिसून येणार नाही मी. तापन तीन आता आम्ही झालो बरी. आता बानूला ताप आलाय. रात्रीला तापली होती पूर्वी, लय म्हणजे लय ताप आलता रात्री तिला. उन्हाला टाकली जरा, कवळ्या उन्हाला. आता मी बाहेर बसून बोलते. मी आपली बानू आहे, इथंच बसते मी बी उन्हाला. इथंच बसते उन्हाला, बानू आहे आपल्या. तर भरपूर जणांचं असं म्हणणं आहे बरं का, ताई तू रोजच्या रोज हेडव ही टाकत जा. भावा बहिणींना मला वेळच नसतोय. मी दिलंय काम सोडून, खायचं वांदा झालंय, पुरीच्या दुधाचं मुश्किल झालंय, लय अवघड परिस्थिती झाली. त्यात आता दवाखाना तर काय डॉक्टर घरीच बोलवलं होतं. ती माती उकीर निघलेला ते आणून टाकलं या. दीक्षा म्हणते तर मातीचा ढीक कशाने. आता घरात तर कवर ठेवणार आहे. लय आज तर लय उकीर निघला होता, काय सांगायचं तुम्हाला. डोकंच बधीर झालं माझं. मला तर रात्री वाटलं घर पडतंय का काय, कुणाच ठाऊक आहे. असं काळजीने झोप सुद्धा लागना. का माहिती आहे का, नेमक्या गुशी भितडाच्या कडणीच आहे त्या. आणि घर बी असं आहे की त्याला खालणं म्हणजे इटा नसते का, ते काय म्हणतात त्याला, दगड पाया पाया त्याला पाया हाय, पण लय बुजवलाय खाली. इटाचंच बांधकाम दिसतं या. म्हणून त्यामुळं काय केलं या, भीती वाटते लय जीवाला. एक तरी कुठं ना आहे का माणसाच्या जीवाला, आजारी पडलं मरू वाटत नाही. परत लेकरांना काय झालं नको वाटतंय. लय अवघड परिस्थिती आहे बाई, काय करावं काय नाही काय माहिती. आपल्याला राधाताईने साड्या दिल्यात माझ्या अंगावर. तुम्ही बघितल्याच की साड्या, आपल्याला साड्या नाही त्या हाय त्या, पण भारी मधल्या आहे त्या. आपल्याला नाही लिव वाटत तसल्या साड्या. मला अशा सिल्की साड्या बऱ्या वाटतात त्या. तर मला म्हणलं ताई तुम्हाला साड्या कसल्या बेकार झाल्या त्या. म्हणल्या काय तुम्हाला पटतंय का. मी म्हणलं काय करू आता, साड्या नसल्यावर लेकरांचंच अवघड झालंय माझं, आणि मलाच कुठं साड्या घेऊन बसू. मग त्यांनी 2 साड्या दिल्या. एक गुलाबी काल घातली होती, आणि आज ही एक घातली. तर भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की ताई तू मोठं हेडव बनवत जा, छोटं छोटं नको बनवत जाऊ. मी असल्या प्रॉब्लेममध्ये आहे की मला हे हेडव सुद्धा बनवू वाटत नाही. हेडव सुद्धा बनवू वाटत नाही. का, डोक्यात विचार आहे तर काम असलं तर माणसाचं घरात भागतंय. आता मी म्हणलं होतं इकडं आमच्या इथं इटभट्टी आहे, जाणार होती, पण 300 रुपये म्हणतात ती. नाही परवडत 300 रुपये. म्हणजे परवडायला काय परवडायचं आहे त्या, पण त्याचं काम पण नाही, काम लय आहे. 300 रुपयासारखं काम नाही. मग नुसतं थापायला म्हणलं तर 300 रुपये परवडते. आणि थापून फड लावून असं म्हणजे ते वरची कामं लय लय काम आहे ती. मी म्हणलं नको बाय, मला म्हणलं आम्हाला नको म्हणलं. हे असलं असतं काय म्हणलं 300 रुपयाला थापून घ्या म्हणलं नुसतं. तर नाही म्हणलं की मग म्हणलं राहू द्या. मग आता उचल घ्यायची, तर आता आला सीजन एंड होत. मग आता उचल तर मला घ्यावाच लागल, पण आता नाही घेणार. जत्राला बघू आता, कारण आता उचल घेऊन खाऊन गुच होणार आहे. त्यामुळं म्हणलं नंतर. तर आणवी आपली पल्ली आजारी आज आहे. आमच्या इथला सोमवार बाजार असतो जीवरचा. बघू आता म्हणलं मी सरकारी दवाखान्यात जावा, मला पण एकदा अजून दाखवा. गोळ्या औषधं चांगली असते ते सरकारीमध्ये. आणि आणवीला पण आणावं म्हणलं.
तापीचं सर्दीचं. आणि मी रातच्यानं तापली आहे. मला काय नाही अजून बरंच वाटत नाही. अजून हातापायाचा गळाटा थांबा नाही. गळाटा लय झालाय जीवाचा. तर चला आता तुम्ही म्हणण्याने तुमच्या म्हणण्याने मी हेडं मोठं टाकन रोजच्या रोजच्यात कंटेंट देईन का जसं असेल तसं आपलं हेडं मी टाकत जाईन. पण कुणी नावं ठेवत जाऊ नका भावा बहिणींनो. आणि तुम्ही कमेंट करत असताना तर विचार करून कमेंट करत जावा. कारण माझी मुलगी वाचत असते कमेंट, मला नाही वाचा येत. आपलं कसं असतंय जसं आहे तसं आहे. मग काय तर चला हेड्या वावाला असला तर नक्कीच लाईक करत जावा, शेअर करत जावा, कमेंट करत जावा. आणि कमेंट म्हणजे कमेंट ऐकायला असेल तर मला कमीत कमी शेअर करत जावा भावा बहिणींना. मला लय सपोर्टाची गरज आहे, तुमच्या आशीर्वादाची, लाईकची. एक लाईकची लय गरज आहे अन्वीसाठी. तर नक्कीच लाईक करत जावा. तर बाय.